नाही जात का लग्नाले? बाबा मी नाही जात. काय 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 नेहमी काय लग्नाले जात बसाव का कोणाचे? पा झाले लागत असते तर काय, आता जवळच असता हिचं लग्न, जात लागणारच आहे. काकू मी कालच गेली होती, माझ्या बहिणीच्या पोरीचं लग्न होतं, कालच आली. जेमते माहीतचा माणूस म्हणा निसती लग्नच करतं का, गावच करतं का असंच म्हणा. पहिलेच तर म्हणते अर्धी तिकीट झाली का, कुठे धरा भरला का, झाली तयार असेच करते, असेच म्हणते माहीतचा माणूस. दर्शन बापा त्याचा माणूस काही सांगता नाही येत. आता बाई बाहेर जातेस ना साऱ्या जणी, उच्च लग्न असलं का तयारीच असते ना बायाची. मीच जातो म्हणते ना, रिसेप्शन होय का चालल्यास बाया, निश्चय बाहेर दिसते ना जिथे जिथं. काकू आता अर्धी तिकीट झाली म्हणून सारे जण असं म्हणते. पहिले काय अर्धीच होती का, पहिले बंदीच होती, बायाची गर्दी कुठेही राही ना हो काकू. म्हणाले माणसाले तोंडच झालं. हे बिचारे मन नाही करून राहिलो, पण माझ्या घरचे सारे चाललेत, मला जा लागते ना. मी गेली नाही तर मलाच घ्या लागते टोले. आपल्याला काय गाडीत बसणी हाय निघणं हाय म्हणून म्हणते त्या चला 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 करते. माया येऊन राहिलं, भलं जीवर येऊन राहिलं, पण शेवटी मला हाताने थापा लागते ना भाकरी. जाऊ दे त्याच्यापेक्षा मग आता तयारी केली का आपला टुमकून बसणं गाडीतून गेलं. हो काय होती लग्नात चांगलं राहते ना, लग्नात अलग लोक दिसते, वैकी पायकी निघते. जा मला लय आवडते. माईच्या माणसाला जरासं भ्या लागते कधी कधी. माय वयस राहील का माय वैकी पैकी काढायचं, पण असं हाय जाऊ दे बा करमतीये म्हणून मी जातो. काही नाही माय तर मन नाही आहे, अधिक माई आंघोळ व्हायची आहे. माझ्या घरी साऱ्याची आंघोळा झाल्या आहे. आता त्याच्या तयारी लागून, पण माझ्यावर काही तयारी होत नाही. काय करतो मग डोकं विचार चिकट आलं अधिक वाईनने, माय आंघोळ करायलाच नाही म्हणून राहिलो. कायले ओळखी काढा लागते बापा. तुम्ही मोठ्या माणसाला कोणी ओळखते बापा, आमच्यासारख्या गरीबाला ओळखते कोणी? चिडवणीचं पाणी देऊन राहील का मुली, अशी म्हणून राहिली. बापा आई तुम्ही बसल्याच आहे का आई? बसलीच आहे मी. काय म्हणतं पाई, तुम्ही काय बोलायला होता मले? आपल्याला माहित नाही का तुम्हाला लग्नाला जा लागते म्हणून? आमचं सारं झालं, त्या कोमलचंही झालं, माहे झालं, मॅडोकही धुतलं, नाश्त्यालाही केलं, पुष्पासही झालं. तुम्ही बसलेच आहे? तुम्हाला माहित नाही का जा लागते म्हणून? अशा करता बा, कुठं जायचं असलं म्हणजे तुम्ही अद्र वेळ करता. तुम्ही तर आज लेकरही नाही वागुले, काहीच नाही. तरी तुमचं व्हायच आहे. मला लागून तर बाबूले झोपून दिलं, म्हटलं अधिक चिडचिड करून बा लग्नाला गेल्या, लग्नात झोपून दिलं आणि तुम्हाला वागून नाही राहिलं तुम्ही, काहीच नाही. तरी तुम्ही बसल्याच्या बसा, तुमची आंघोळी नाही झाली. मला वाटलं आतापर्यंत आंघोळी झाली असेल तुमची. हो नीता, माझं मन नाही करून राहिलं. झालं नाही तुम्हीच तर तयारी सगळ्यात पहिले करतो, मन नाही करून राहिलं. आई मन नाही करून राहिल्या. जा लागते तुम्हाला माहित असून. जा आंघोळ करा. बबिता तुम्ही चालत काय लग्नाला? बापा बरं बसू नका तुम्ही, बाबा मागच लागतं बाबा. तुम्ही जशा जातो बबिता तू बसो. काय हो नीता आली असती मी, पण माईचं माणूस अधिक कल्ला फड. काल असं लग्नावर आली, मा बहिणीच्या घरी 8 दिवस होती. आणि आता अधिक झाली पुरती का, पैसा आदला नाही पाहिजे का हो? अंध नाही द्यायला लागते कोणत्या लग्नात गेलं तर. हात रिकामी करून जाणार आहे का? आता बहिणीचं इथचं लग्न होतं, बहिणीच्या पुरीले अंधन सारं द्यायला लागलं ना. लय गेले ना बाई, 20-25 हजार गेले ना. कमी लागते का खर्च? म्हणून आता जर मी अधिक गेलीत माईचा माणूस कावरण, म्हणून मी काही चालली नाही. तुम्ही निचनताय म्हणून निचन बसल्या, माईची बुडी तुमच्यासोबत अधिक निचन बसली. मला वाटलं तरी वाटलं का तुम्ही येत असल्या तर तुम्ही भरकन तयारी करताना आज तयारी नाही केली असं, म्हणजे तुम्हाला याच नाही लग्नाले. तयारी नाही तर आमच्या इच्छा गाडीत चला, आम्ही तिघीच जणी आहे, जरा दाटून चुपून बसू. चला तुम्ही लागून तर. नाही बिचारे कसं आहे, गेलो म्हणजे अंधन तर द्या लागन. तुम्हीच्या गाडीत जरी आली मी तर अंधन तर द्यास लागन. काही ना काही काय मी नाही येत बाबा. मग तुमचे काका नाही जात का लग्नाला? एवढ्या जवळचं गावाचं लग्न असून तुमचे काका नाही येत काय? नाही म्हणे बाई, आता काय माहित जाते का नाही जात माणूस. ते जाईन तर मग आनंद देईन नाही काय. आणि ते गेले चल आमच्या सोबत, ते जात असेल ते विचारून पा. तुम्ही आमच्यासोबत चालले या, काय होते मग काही आनंद दिला पण तुम्हाला काय आनंद द्यायला लागते? हो ते गेलं ते तर आनंद देतेस. मग आता तिकीट मग मला लागतच नाही. तुमच्या इच्छा गाडीत आली तर थांब मी विचारतो माईच्या माणसाले ना, येतो मी तुमच्यासोबत. मग आता डबल काही येत बसून काय, मग तेवढा उशीर लागल ना तुम्हाला. मग तेवढा उशिरा तुमची तयारी होते. मला तुम्ही फोन करा, तुमच्या माणसाला विचारा, फोन करा, मग या. मग चला मी तयारी करतो. मी विचारून घेतो त्याइले. बरं इथं बसल्या मला नंबर लागला आणि मला आता झाल्या भेटते. माझ्या माणसाला आता विचारतो, म्हणजे मला झालं भेटते. माझी इच्छाच होती त्या पोरीच्या लग्नात जायची. झाला आली मी शांता काकूसोबत गोष्टी करायला. नाहीतरी कामं कोण द्या माई झाले, स्वयंपाक काही नाही करायला लागत, काहीच नाही. माझी एकटी पुरता करायला लागला असता, मी गेली नसती तर. आता हे तर जाऊन राहिले मीच आहे. मग लेकर शाळेतच गेले, लेकर शाळेतलीच खिचडी खाते. मग माणसाला विचारून घेतो, बरं कोणाला फोन करून घेतो. एवढ्या
एवढी सरसर कुठं चालली बापा येतं? हो ना बापा, आपल्याकडे पाहून नाही राहिली काहीच नाही. कुठं चालली सरसर? बबिता इकडे ये, कुठं चालली? बाया मोठ्या घाईत घाई आवाज देते, गेलं नाही तर अधिक यायच्या बातच पोटात येते. बोलून विचार करून राहिली. बबिता काय म्हणता बाप्पा? कायसाठी आवाज देऊन राहिल्या? का बरं एवढी सरसर कुठं चालली? आणि सकाळी झाली तू शांताबाईच्या इथं, आज कशी काय शांताबाईचं घर दिसलं तुला? आणि कशी काय एवढी सकाळी आली? काही नाही, अशी झालती शांता काकू बोलावे तर मग माझ्या बहिणीच्या पोरीच्या लग्नातली गोष्ट सांगू मी. ना कालच आली ना मी, तर मग त्याईनं मला बोलावलं म्हणून गेलती. तर आता त्याची सून म्हणते मला चालतं का म्हणते त्याच्या घरच्या गाडीत लग्नाले. मग म्हटलं चाल, म्हटलं मग माईचा माणूस नाही तरी जाते आणि त्याच्या घरच्या गाडीत जायचं आहे. तर मग मी म्हटलं चला माईच्या माणसाला विचारतो. तर म्हणून निघाली मी घर घाई घाई. कोण बसल्याच आहे? तुम्ही येतात का लग्नाले? लग्नाला जा लागते ना. आम्हाला जा लागते विचार लग्नाले, पण आमचं काम काय आहे एसटीनं. मग आता जरासं वेळानंच जाणार आहे आम्ही. आता काय झालं, आता तयाऱ्या करणं मग निघणं. कामच आहे का बापा, उठलं का सुटलं जाणं, सासूसाठी स्वयंपाक करणं, त्याच्यानंतर लेकरायला शाळेत पाठवलं आताच. आणि आता तयाऱ्या करून आम्ही मग जाईन. तू बरं आहे बापा, सासू नाही कोणी नाही. लेकरं तर गेलेच असं शाळेत खिचडीच भेटते, त्याला स्वयंपाक करून दिला नाही दिला. तुझं काम तू काय उठली का चालली बापा? हो माय बरंच आहे, माय बरंच राहिलं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे. चला बापा मी जा, तुम्हाला अधिक वेळ होते. अधिक नीता म्हणून फोनच नाही आला होता, असं वाट पाहत बसून मायवली. इकडे मी गोष्टी करत बसन तर बसा लागून मला घरी. म्हटले बी आहे बापा बबिता बरोबर कुठे नंबर लावते हो बाई. काय बरं आपण गावाच्या गावात असून आपण गेलो नाही म्हटलं तिच्या घरी ना, आपण एकीचा नंबर लावला नाही आणि फुकटात बरोबर जमवते हो माय. हो ना माय, माझ्यासारखी म्हातारी बाई असून लागून तर मी नाही गेली तिच्या इथं. मी तरी एसटीत चढतो म्हटलं. हे पैसे वाचाच्या मागे आहे म्हटलं, आपण पैसे वाचत नाही म्हटलं कधी. तिच्या बरोबर लागते फुकटात नंबर. फुकट खायची आयुष्यभर सवय लागली बरोबर त्याला फुकटातच भेटते बाई. आपल्याला लागून तर विचारलं ते कोणी नेत नाही म्हणून आपण जाते नाही कोणाच्या तोंडावर, आपल्याला म्हणतही नाही कोणी. हो तसंच आहे. ज्याला नेते त्यालाच नेते. त्यासारखी नेते का? माझ्यासारखी म्हटलं असतं नेलं असतं काय? तिला त्याला भरलं घेते बाबा डोक्यावर. तशाही भरले आहे बाया. हो काकू काय घेता अंदर? काय घ्यायचं आहे बापा? अन्नाची काय आता पद्धत राहिली का? हातात पाकिटात देणं आहे ज्याच्या त्याच्या. आणि तसं अन्न महागच होते. आता पाकिटाची सवय आहे, पाकिटच बरं बापा. 110 रुपये टाकून दिले विषय मग काय झाली बापा. अंध नाही देत नाही, खाते चालल्या बापा. आणि लग्न फक्त जाते बा मटकाले, आपल्याला नाही लागत ते गोड फुकटात खाणं. तसंही म्हटलं कोणाला गेलं लग्नात तर द्याव काही ना काही. आपल्या घराबाची शालिनी तर तशीच जाते बापा. कधी पाहिलं कोणत्याही लग्नात असते आणि काही धंदून नेत म्हणते बापा. येतो बापा वेळ होऊन राहिला, अधिक लग्नाला झाले आपल्याला वेळ एसटी भेटली पाहिजे ना. हो चल.